हे बघताय एवढ्या बिया आपण आणल्यात, त्याचे अर्ध्या मला वाटतं पोच्या निघतील. खाली खालपर्यंत टेकला तरी बिया आहेत. हे बघा इथं ठेवतो आधी. हे बघा खालपर्यंत टेकला तरी बिया आहेत खाली. हे बघा, हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी जयेश घोलप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलो आता काचकन गावी शिमग्यासाठी आणि डायरेक्ट आले सकाळी इथं वाजलेत किती माहिती आहे? फक्त 8 वाजलेत. 8 सकाळी 7 वाजता गाडी पोहोचली. 8 वाजता आम्ही केर कचरा काढून इथे सगळा काजूवरती आलो. ह्या साईडला बघता, इकडे काजूवरती आमच्या वाड्याशी. हे बघताय काजू. आणि राखण वगैरे नसल्यामुळे इकडे तुम्हाला माहिती आहे सर्व लूटपाट चालू असते. तसं गेले सगळे काजू बिया सगळ्या गेल्यात. तरी पण 25-30 भेटल्या 2 काजूवरती. आता आमच्या तिकडे दुसऱ्या साईडला आहे उंडीच्या खाली, तिथे बघूया जाऊन भेटतात काय काजू. चला, रोशन आहे सोबत, दाखवतो तुम्हाला. ह्या 2 बिया राहिल्यात त्या बघा. या 2 बिया राहिल्या होत्या त्या काढतोय आता. ही बघा बी परत गेली. आणि हा आहे काजू, मस्त टवटवीत वरती लागलेला असाला, पडलेला खाली. तिकडे बघतो एक लागलाय, तो काढतो, थांबा. हा बघा काजू. हे काजू आहेत ना बी काढून, जे आपण अशी जशी बी काढतो ना रोंगा काढल्याच्या नंतर, मग हे काजू त्यांची जो वरचा राहतो तो काजू राहतो. हे बघा तसे मग हे मोठे होतात हळूहळू बीला सोडून. नाही तर असेच जर राहायला मोठे झाला ना तर त्याची सुकी बी होते, तुम्हाला माहिती असेल. आहेत वरती अजून. या बघताय ह्या बी, आणि ही सुकी ढ्यार बघताय तुम्ही समोर, याला आम्ही ढ्यार बोलतो. सुकी बी. काही लोक घागर बोलतात तर काही लोक ढ्यार बोलतात. आम्ही ढ्यार बोलतो. काही काय बोलतात, काही काय बोलत असतील, आम्हाला माहिती नाही. हा, ही ढ्यार आहे इकडे सुकी बी सोबत लागलेली. आणि ही ओली बी, याला रोंगा बोलतो आम्ही. तर वाड्यापासून निघालो आपण. आता उंडीच्या खाल्यात जातो, बघूया तिकडे किती भेटतात बिया. सॉरी, थोरल्या आंब्याशी जातोय, नंतर उंडीच्या खाल्यात जाणार. आई आहे सोबत. रोशन लावलेला तो गेला. सोबत कचऱ्याचा डब्बा आणलेला, त्यात कचरा टाकून आता त्याच्यात बिया ठेवणार. तेवढ्या भेटल्या तर बरं. तरी पण भेटलेत पिशवीभर, म्हणजे अर्धी पिशवी. आल्याप्रमाणे वाड्याच्या 2-3 काजूवरती छोटेच काजू आहेत आमचे. आणि असे ते फेकून लावलेले, असे कुठून विकत आणून नाही लावलेले. बिया असं टाकतो ना आपण, त्याच्यावरती झालेले ते. आईने असं बिया पेरलेल्या, बघूया झालेलं झाला. त्याच्यामुळं तो झाड झालेलं. ते 2-3 काजू होते आणि बाकीचे आता वरती आहेत ते लावलेले आहेत. हा पूर्ण लाल आहे काजू. वेगळी प्रजात आहे वेगळी. काय नाही नेलं सगळं आदिवासी लोकांनी. काय राहत नाही. एक बी राहिले इथं. इथं असे आमचे थोरल्या आंब्याचे काजू. आणि हा पेरू लावलेला. पेरू तू लावलेला. पेरूचा नशीबच नाही आपलं. पेरू जांभूळ येतच नाही ते. पेरू येतात बघू, पण ते त्या टायमाला आपण येत नाही ना. चरायचे होतात. चराय म्हणजे ह्याच्या टायमाला. एक कलम पण मोहर आता आला आहे. थोडे छोटे. नाही बिया आयला त्या आडीवाल्या तिच्या मावशीच्या
छोटे छोटे काजू किती, त्यांची कंपाऊंडच तसा आहे ना, एकदम घेर बनते. काय नाही जॉर्जी तो तो भाजीचा हा आपला आपला कलम आहे ना. हा शेवरीपर्यंत ही आमची जागा, इथपर्यंत शेवरी. या साईडला बघूया आहेत काय. त्या साईडला वरती चढलोय मी आणि ह्या बघा या बिया असं काढतोय वेचून वेचून. त्या खाली एवढ्या बिया टाकल्यात, 20, 25, 30 बिया टाकल्यात खाली. हे बघा, कारण वरती होतो ना म्हणून. फुल कष्ट आहे तर लाईक बी आलं पाहिजे. कातकन लाईक करा, सबस्क्राईब करा लगेच. फुल लाईक आले पाहिजे. तर आत्ता आपण आलो आपल्या थोरल्या आंब्यापासून. तर इकडं जातोय आपण उंडीच्या खलग्यात. कुत्री लागली भुकायला, म्हणजे इथं राखण असेल. शिंपी घेऊ दे ते येईल अंगावरती. इकडं आई पाठवून येते. हा रायवलीत आहे ना, दीपूचा ना. रायवली आंबा दीपूचा बघता कसला भरभरून आलाय. हा दीप्तेश पवार, त्यांचा हा परसावन आहे. तिसोबत दिलेले आंबे आहेत सर्व इकडे. कलकीचा बेट आहे इकडे दीपूच्या परसावर. त्या साईडला सुद्धा आहे एक, आउट साईडला. तुम्ही कुठल्या कोल्याच्या? कोल्याची वहिनी हो, आणि आम्ही मोरग्याची. भाव आहे ना. आता आपण आलो इकडे उंडीच्या खलग्यात. बघताय समोर हा पूर्ण काजू झोपलाय. थोड्याफार आहेत हे. आता तुम्ही बोलाल की ही कवली आहे, पण कवली नाही, भरलेली आहे. मी आता आताच कापून बघितली. काही कवल्या असतात, काहीचा टोक आहे ना जाडा असतो काही काजूंचा, तरी पण त्या कवल्या असतात. काहींचा छोटा असतो तरी पण त्या भरलेल्या असतात. तसे आमचे 2 काजू आहेत. हे तो आहे ना, तो काजू तो एकदम भरलेला असतो. आपला त्याचा हे रोंगा पण पोचा असतो आतमध्ये. हो हो, मुंबईला जायचं असतात ना. मला हे 2 काजू एकदम भरभराटीने देतात. भले नेलेले असले तरी पण हे 2-3 दिवसात रेडी होतात. अशा बिया आठवड्याभरात रेडीच होतात लगेच, भले नेलेले असले तरी. आणि आमचं ह्यावेळी कसं झाला, एक दिवस आम्ही अगोदर आलो ना तर भेटल्यात, नाही तर मग हे असे सर्व आदिवासी वगैरे घेऊन जातात. किंवा आजूबाजूच्या गाववाले पण, कोल्याच्या गाववाले पण येतात. विचार करा. इकडं खालपर्यंत टेकला तरी बिया आहेत. बघा इथं ठेवतो आधी. हे बघा खालपर्यंत टेकला तरी बिया आहेत खाली. हे बघा, हे बघा. ते आता आपण काढूया आणि बघूया किती भेटत आहेत ह्या काजूंवरती. पूर्ण सगळे एकत्र वाड्यापाशी थोरल्या आंब्याची आणि उंडीच्या खाली अशा मिळून किती भेटतात आपल्या बिया. आपण जाऊन घरी जाऊन एक्सप्लोअर करूया. तर काढतो मी, मोबाईल पकडायला असं कोण नाही म्हणून मग आधी हे काढतो. हे बघा किती आहेत बिया, बऱ्याच बिया आहेत. तुम्हाला वाटतात कवल्या, पण नाही, हे भरीव असतात. फक्त त्या तिकडच्या आहेत ना, त्या जाड जरी असला ना त्यांचा बुंदा तरी कवले असतात त्या. पण हा काजू एकदम बारक्या बुंद्याला पण भरीव बी देतो. हे यशाला पण दाबून बघायची पण गरज नाही. अशा प्रकारे आता आपण आपल्या काजूवरून निघतोय. सर्व काजू काढून झालेले. इकडे शेण पण घेतलेलं आहे सारवायला, शेण. आणि इकडे
काजूच्या बिया भेटल्यात. तिकडे आईकडे एक पिशवी आहे आणि माझ्याकडे एक पिशवी आहे. अर्ध्या पिशव्या भरल्यात. बघूया आता घरी जाऊन किती भेटतात. त्याच्यात मला वाटतं 50 एक पोच्याच असतील, म्हणजे गिर कमी असतील त्याच्यामध्ये. बघूया चला. 300 एक काढल्या पण त्याच्यात 50 एक तरी पोच्या निघतील. चला आतमध्ये जाऊ, घरी जाऊन दाखवतो आता. चला निघूया आता आपण इथून. हे विचारतात आंबो मागे जल्लं होतं ते आता बेनायला लागले ते हे एवढं झालं. परत वनवा गेला बाजूने. हा बघताय, हा आमचा नुकसान करण्यासाठी हा वनवा आलेला. पण काय माहिती समोरच्या कृपेने इथंच थांबला. देवाच्या कृपेने इथंच थांबला हा इकडे. इथं गेला असता खतरनाक. वनवा आलेला. पूर्ण काजू विजू कायच नसतं भेटला. आंबो पण नसते भेटले. पण ह्या टायमाला हा वनवा बघा एवढा बांध आला. फक्त हा बांधच जल्लाय पूर्ण. हा बांधच राहिला बघा. हा पूर्ण जल्ला आहे बघा. आणि तो आमचाच बांध राहिला बरोबर. कोणी विजवला की दव पडली, संध्याकाळ झाली काय माहिती. तर आपण आलो आता टाकीवरती. आणि इकडून आमचा गाव सुरू होतो वरतून ऋषिकेशच्या घरापासून. हा दगडी आंबा तो पण आलाय जोरदार. हा ऋषिकेशचं घर आहे. इतना सा फणस है, इतना सा काजू है, इतना सा गिर है. हे बघताय एवढ्या बिया आपण आणल्यात. त्याच्या अर्ध्या मला वाटतं पोच्या निघतील. अशा प्रकारे आपण काजू जमवलेले आहेत बिया. आता कापायच्या वेळी आई कापेल आणि बघूया गिर कशी भेटतात. आई कापेल, आपण काय त्यात मेहनत नाही झाली. आणि इकडे बघताय आपल्या गावातली हे प्रत्येकाने नाव बोला. माझं नाव काव्याला शशिकांत पवार. माझं नाव दिनेश कडू. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटू. कधी हलकुंड उतरताना, हलकुंड उचलताना. हलकुट उचलताना गुडू गुडू. ओम बोलेन. बुजबॉल घेऊन आलाय. मुन बोल. ये चुकीचं आहे. ही order. हे रॉंग नंबर आहे. इनको कुछ नहीं आता. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू. टेक केअर.